सुरू करूया आपण. अ, सर्वांना परत एकदा नमस्कार, जय भीम, जय भारत. आणि आपण सर्वजण आठवड्यातून एकदा ज्या पद्धतीने भेटतो त्या पद्धतीने आजही भेटलेलो आहोत. आणि दर रविवारी आपण वेगवेगळ्या विषयांवरती चिंतन करतो आहे, वेगवेगळे विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. या आज आपण सरांना भेटलो आहोत, डॉक्टर राजू बडुरे सर. आणि त्यांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या विषयावरती अतिशय चांगला अभ्यास आहे. त्यांची PhD त्या विषयामध्ये आहे आणि त्यांचं एक सामाजिक सांस्कृतिक चिंतन या विषयावरती आहे. आणि त्यामुळंच आपण यावेळेचा विषय ठेवलेला आहे की अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील वैश्विक मूल्य, म्हणजे युनिव्हर्सल व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो, की ज्यामुळे शेक्सपियरला आज आज तागायचं वन ऑफ द ग्रेटेस्ट रायटर्स असं आपण मानतो. त्याच्यामागचं कारण असंच आहे की त्याच्या साहित्यामध्ये जे जागतिक आणि त्याचबरोबर वैश्विक असे संदर्भ सापडतात. माणूस म्हणून जगण्याच्या पातळीवरचे परिमाणातले जेवढे काही वेगवेगळे भावनांचे, ज्याला रंग, रूप, आकार, गंध म्हणून, ते सगळे त्या साहित्यामध्ये येतात. म्हणून त्यांना वन ऑफ द ग्रेटेस्ट आर्टिस्ट किंवा रायटर्स असं म्हटलं जातं. अण्णाभाऊंच्याही साहित्यामध्ये हे सगळे वेगवेगळे आलेख वेगवेगळ्या परिमाणांमध्ये सापडतात. तर त्या सगळ्या साहित्याचं थोडंफार एक स्वरूप सगळ्यांना समजावं. कारण सगळेच जण सगळ्याच कादंबऱ्या किंवा सगळ्याच कथा किंवा सगळ्याच कविता वाचू शकतात असं नाही. तर अशा व्याख्यानाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातल्या अशा काही वैश्विक मूल्यांचा विवेक आपल्याला आज घ्यायचा आहे. आणि अण्णाभाऊ साठेंबद्दल माहिती नाही असा माणूस आज फार कमी आहे. असा माणूस सापडणं मुश्किल आहे की ज्यांना अण्णाभाऊ साठेंबद्दल माहिती नाही. आज वेगवेगळ्या कारणांनी अण्णाभाऊंचं काम, अण्णाभाऊंचं साहित्यिक योगदान हे आता जागतिक पातळीवरती आपण मान्य केलेलं आहे आणि जगानं त्यांची दखल घेतलेली आहे, जगानं त्यांची नोंद घेतलेली आहे. आणि नुकतंच त्यांचं जन्मशताब्दी वर्षही संपूर्ण जगभर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरं झालं. तर साहित्यातला एक शिरोमणी किंवा साहित्यातला 2500 वर्षामध्ये, बुद्धाच्या काळापासून ते आतापर्यंतच्या काळामध्ये, ज्याला आपण वंचित समाज म्हणूया, वंचित समाजातला इतक्या ताकदीचा लेखक मला वाटत नाही दुसरा कोणी असू शकेल. त्यामुळं ते जे शिरोमणी पद आहे वंचित समाजातल्या साहित्यिक शिरोमणी असण्याचं जे पद आहे ते आपण अण्णाभाऊंना दिलं पाहिजे, त्याचं श्रेय त्यांना दिलं पाहिजे. आणि म्हणूनच त्यांना साहित्य रत्न असं आपण म्हणतोय. मी माझ्या एका व्याख्यानामध्ये जाताचा उल्लेख आला होता. आणि जसं बाबासाहेबांना विश्वरत्न म्हटलं जातं तसं अण्णाभाऊ साठेंना मी विश्व साहित्यरत्न असं म्हटलं जावं अशी मी एक साधारण मागणी केली होती. त्याच्या मागचं कारण हेच होतं की अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये इतके विविध पैलू आहेत आणि ते मानवी जगण्याचे आहेत, माणसाच्या अस्तित्वाचे आहेत, की जे मानवी मुक्तीचा, माणूसपणाचा एक वेगळ्या प्रकारे पुरस्कार करतात, पुढाकार करतात आणि त्या पद्धतीची एक कृतीशीलता पण देतात. एका लेखाच्या संदर्भानं अशा पद्धतीचं मांडणी झाली होती की लेखक हा जो असतो हा विचारवंत असतो किंवा तो साहित्यिक असतो. पण साहित्यिक असण्याबरोबर त्याची कृती ही खूप महत्वाची असते समाजात. काही साहित्यिक हे फक्त साहित्यिक असतात, पण कृतीशील साहित्यिक ज्याला आपण म्हणू, अशा प्रकारचे साहित्यिक जर आपण मोजायला गेले मराठीमध्ये सुद्धा, तर अण्णाभाऊ साठेंच्या इतका कृती संपन्न असं साहित्यिक मिळणं मुश्किल आहे की जे समाजाच्या पटलावरही इतकंच काम करतात आणि ते लेखणीच्या माध्यमातूनही साहित्यामध्ये त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा विद्रोह केलेला आहे. आणि म्हणून केवळ साहित्यिक नाही तर कृतीशील साहित्यिक म्हणून सुद्धा अण्णाभाऊ प्रचंड मोठा आहे. तर ह्या वेगळ्या बाजूनं संविधानात्मक किंवा लोकशाही अंगाने किंवा मानवतेच्या अंगाने आपल्याला वैश्विक मूल्यांकडे अण्णाभाऊंचं कसं बघता येईल असा एक विचार मनामध्ये आला. आणि मग म्हणून आपण डॉक्टर राजू सरांना या विषयावरती मार्गदर्शन करायला बोलवलेलं आहे. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो स्कूल ऑफ लिबरल थॉट्सच्या या मंचावरती. आणि इथून पुढची सलग 20-25 मिनिटं त्यांनी त्यांचं विवेचन करावं, त्यांना जे त्यांचं म्हणणं मांडावं असं वाटतं अण्णाभाऊंचं ते त्यांनी मांडावं. त्याच्यानंतर आपण चर्चेसाठी हा मंच खुला करणार आहोत. तर मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि जाऊया आता आपण थेट बडुरे सर. तर स्वागत. धन्यवाद सर. सर्वांना प्रथमतः माझं नमस्कार.
मी प्राध्यापक डॉक्टर राजू बडुरे, श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे मराठी विषयाच्या सहाय्यक प्राध्यापकपदी कार्यरत आहे. सर्वप्रथम स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाचे जनक महात्मा फुले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा मूलमंत्र देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलित कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे असं बजावणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला प्रथमतः मी वंदन करतो. त्याचबरोबर स्कूल ऑफ लिबरल थॉटचे प्राध्यापक डॉक्टर सत्यजित कोसंबी सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचे मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर आभार सुद्धा मानतो की मला आपल्याशी हितगुज करण्याची मला संधी या माध्यमातून प्राप्त करून दिली. मित्रांनो, आज आपण पाहतो की जवळपास 2.5 महिन्यापासून पूर्ण जग ठप्प आहे. एका जैविक संकटाला सामोरं जात आहे आणि या जैविक संकटाच्या सामोरेला जाताना 2.5 महिन्यापासून पूर्ण जग लॉकडाऊन मध्ये आहे. अशा कालखंडात सुद्धा महामानवाचे विचार हे खंडित होऊ नये या उद्देशानं प्राध्यापक डॉक्टर सत्यजित कोसंबी सर असतील किंवा त्यांचं पूर्ण टीम असेल, अशा वेगवेगळ्या मानवांचे व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहेत. त्याबद्दल मी त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो. मित्रांनो, मला विषय दिलेला आहे आजचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या साहित्यातील वैश्विक मूल्य. हा विषय मांडत असताना मी 2 भागामध्ये याची विभागणी केलेली आहे. एक म्हणजे सुरुवातीला मी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आणि त्यांच्या थोडं चरित्रावर मी प्रकाश टाकणार आहे. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये मी त्यांच्या साहित्यातील जे काही वैश्विक मूल्य आढळतात त्या वैश्विक मूल्यावर मी चर्चा करणार आहे. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक ख्यातनाम साहित्यिक निर्माण झाले आहेत. त्यांनी आपापल्या क्षेत्रात शिखरही गाठले आहे. त्यातील अनेक साहित्यिकांना वैभव संपन्न, सुख संपन्न आणि शैक्षणिक वारसा लाभलेला होता. मात्र अत्यंत मागासलेल्या कुटुंबातून आलेला आणि ज्यांच्या 7 पिढ्यांना शिक्षणाचा गंध नसलेला अशा एका गरीब अशिक्षित कुटुंबात एका महान साहित्यिक जन्माला आले. ते नाव म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे होय. ज्या व्यक्तीला अक्षराची ओळख नसताना जगाच्या व अनुभवाच्या विद्यापीठामध्ये अक्षराची ओळख करून घेऊन मराठी वाङ्मयातील सर्व प्रकारचे लेखन करतो, हे एक आश्चर्यच मानावे लागेल. कलाकृतीतील आशय साध्या सोप्या भाषेत जो सांगतो तोच खरा साहित्यिक होय. आणि अण्णाभाऊ साठेंना जे काही सांगायचं होतं ते आपल्या साहित्यातून अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत सांगितलेले असल्यामुळं अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील खरे लोक साहित्यिक होते. अण्णाभाऊ साठे ज्या कालखंडात लिहित होते त्या कालखंडाचा जर आपण विचार केलो तर असं दिसतं की अण्णाभाऊ साठे ज्या कालखंडात लिहित होते त्या कालखंडात अनेक लेखक कोण ठेवून लेखन करीत होते. मात्र अण्णाभाऊ साठे साहित्य म्हणजे प्रबोधनाचं साधन हा दृष्टिकोन ठेवून त्यांनी साहित्याचं लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे ज्या कालखंडात लेखन करत होते त्या कालखंडातील साहित्याचा जर आपण अभ्यास केलो तर त्या कालखंडातील साहित्यामध्ये फक्त मध्यमवर्गीय पांढरप्रेशी नागरी समाजाचं चित्रण आलेलं दिसून येतं. मात्र अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यातून साहित्यापासून कोसो दूर असणारा जो उपेक्षित, दलित, शेतकरी, कामगार वर्ग, झोपडपट्टीत राहणारा, दरोडेखोर असेल, तमासगीर असेल किंवा वेश्या व्यवसाय करणारे असतील, अशा उपेक्षित माणसांचं लोकांचे दुःख, दारिद्र्य, व्यथा, वेदना आपल्या साहित्यातून मांडून त्यांना साहित्याचे नायक नायिका बनवले. अण्णाभाऊंनी मराठी साहित्यामध्ये एक आशय विषयाचे नवे प्रवाह आणलेले आहे. अण्णाभाऊ साठेंना वाटत होतं की सर्व समाज सुखी व्हावं, प्रत्येकाला रोजगार मिळावा, कोणाचे शोषण होऊ नये, जाती धर्मावरून भेदभाव करू नये, स्त्रियांचा व देशाचा यथोचित सन्मान राखावा,
कलेचा आदर करावा अशी दृष्टिकोन ठेवून अण्णाभाऊ साठेंनी लेखन केलेलं दिसून येतं. अण्णांनी आपल्या समग्र साहित्यातून समाजात घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींचं चर्चा करून त्या दरवेळेस समाज प्रबोधन करण्याचं कार्य केलेलं आहे. म्हणजेच अण्णाभाऊंनी मनोरंजनातून समाज प्रबोधन करणं हे तत्व अनुसरून त्यांनी साहित्याचं लेखन केलेलं आहे. अण्णांच्या साहित्यातील संघर्ष हा देशाचे स्वातंत्र्य, स्त्रीचे शील व पुरुषाचा स्वाभिमान या 3 गोष्टींच्या रक्षणासाठी आलेला आहे. त्यांच्या व्यक्तिरेखा ह्या सन्मानाने जगण्यासाठी धडपडत असतात. अण्णाभाऊंच्या साहित्याने वाचकाला केवळ मनोरंजनच दिलं नाही, तर त्याचबरोबर जीवन कसं जगावं याविषयीचा एक नवा मार्ग, नेकीनं जीवन जगण्याची वृत्ती, स्वाभिमान, जिद्द, साहस, धैर्य ही देणगी अण्णाभाऊ साठेंनी आपल्या वाचक वर्गांना दिलेली होती. अण्णाभाऊंनी जे अनुभवलेलं आहे, जे पाहिलेलं आहे, जे भावलेलं आहे तेच त्यांनी लिहिलेलं आहे. ज्या समाजात ते वावरत होते त्या समाजाचं चित्रण त्यांनी आपल्या साहित्यातून केलेलं आहे. त्यांच्या बर्बादी कंजारी नावाचा जो कथासंग्रह आहे, या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये ते एका ठिकाणी म्हणतात, मी जे जीवन जगतो, जे पाहतो, अनुभवतो तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही. मी त्या बाबतीत स्वतःला बेडूक समजतो. म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी जे पाहिलेलं आहे, जे अनुभवलेलं आहे तेच त्यांनी आपल्या साहित्यातून लेखन केलेलं आहे. म्हणून अण्णाभाऊ साठेंचे साहित्य वास्तववादी साहित्य असलेलं दिसून येतं. इसवी सन 1961 साली सोव्हिएत रशियानी अण्णाभाऊ साठेंना रशियाला आमंत्रित केलेलं होतं. आणि रशियाचा जो हा प्रवास आहे, जो व्यक्ती वाटेगावहून मुंबईला जवळपास 221 मैलांचा जो अंतर आहे तो पायी चालून पोटासाठी आलेला जो मुलगा आहे, जो झोपडपट्टीत राहतो, शाळेची पायरी एक दिवस सुद्धा न चढलेला जो व्यक्ती आहे, तो व्यक्ती आपल्या लेखणीच्या बळावर रशियाचा प्रवास करतो. हे एक प्रकारचं आश्चर्यच मानावं लागेल. अण्णाभाऊ साठे हे लेखणीच्या बळावर असे प्रवास करणारे मराठी साहित्यातील एकमेव साहित्यिक आहेत. अशा प्रकारे आपल्याला अण्णाभाऊ साठेंच्या थोड्या जीवन चरित्रावर आपल्याला प्रकाश टाकता येईल. आता अण्णाभाऊ साठेंनी जे काही कथा असतील, कादंबऱ्या आहेत, अण्णाभाऊ साठेंचे जवळपास 32 कादंबऱ्यांचं लेखन केलेलं आहे. जवळपास 250च्या वर त्यांनी कथा लिहिलेल्या आहेत, पोवाडे लिहिलेले आहेत, 15 लोकनाट्य लिहिलेले आहेत, एक माझा रशियाचा प्रवास लिहिलेला आहे, एक नाटक लिहिलेलं आहे, अनेक लावण्या लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कादंबऱ्यावर 7 चित्रपट सुद्धा निघालेले आहेत. अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यातून समाजाला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, काही वैश्विक मूल्य दिलेले आहे. आता यामध्ये दुसऱ्या भागाकडे वळत असताना आपण त्यांच्या साहित्यातून कोणकोणते वैश्विक मूल्य दिसून येतात याविषयी आपण प्रकाश टाकणार आहोत. कोणत्याही वस्तूचा अथवा जाणवलेल्या गोष्टीचा बरे वाईटपणा म्हणजे तिचे मूल्य होय. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय, योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरविणारं जे मापदंड असतं, त्या मापदंडालाच आपण काय म्हणतो, मूल्य म्हणतो. मूल्याचा संबंध हा थेट नैतिकतेशी येत असतो. मूल्याची ही जी काही मुळे आहेत ही समाज जीवनामध्ये खोलवर रुजलेली असतात. समाजाचा विकास होण्यासाठी जीवन मूल्यांची आवश्यकता असते. सुसंपन्न व्यक्तिमत्व, देशाला आदर्श नागरिक घडवण्यासाठी माणसामध्ये मूल्य संस्कारित झालीच पाहिजेत. मूल्याशिवाय सुसंपन्न व्यक्तिमत्व किंवा सुजाण नागरिक होऊ शकत नाही. समाजामध्ये सर्व क्षेत्रात मूल्यांची आवश्यकता असते. समाजातून जर मूल्यच नष्ट झाले तर समाज सुद्धा काय होऊ शकतो, नष्ट होऊ शकतो. म्हणून समाजाला मूल्यांची नित्यांत आवश्यकता आहे. आणि हीच मूल्यांची जी गरज आहे, ही गरज अण्णाभाऊ साठेंनी आपापल्या साहित्यातून रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे काही मूल्य आहेत हे मूल्य 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे चर जीवन मूल्य आणि दुसरं आहे अचर जीवन मूल्य. आता चर जीवन मूल्य म्हणजे काय, की मानवी जीवन जगत असताना माणसाला वेगवेगळ्या समस्याला सामोरं जावं लागतं. या समस्यातून त्याला मार्ग काढावा लागतो. त्यासाठी त्याला काही मूल्यांचा स्वीकार करावा लागतो. म्हणजे काळाप्रमाणे त्या जीवन जगण्याची पद्धत त्याला बदलावी लागते. काळाप्रमाणे त्याच्या
काही नवीन मूल्य स्वीकारावी लागतात. या मूल्यांनाच आपण चर जीवन मूल्य म्हणतो. चर जीवन मूल्य म्हणजे त्या त्या काळापुरतं त्या मूल्यांना महत्व असतो. काळ बदलला की चर जीवन मूल्य सुद्धा काय होऊ शकतात, बदलत असतात. जे उदाहरणार्थ घ्यायचं असेल तर पूर्वीच्या काळी हिंदू समाजामध्ये कर्मकांडाला अतिशय महत्व दिलं जात होतं, परंतु आजच्या कालखंडामध्ये कर्मकांडाला तेवढं महत्व देताना दिसून येत नाही. परंतु त्याचबरोबर पूर्वीच्या काळी संयुक्त कुटुंब पद्धतीला महत्व होतं, परंतु आधुनिक कालखंडामध्ये संयुक्त कुटुंब पद्धतीला तेवढं महत्व देताना दिसून येत नाही. म्हणजे आपल्याला हे जे काही चर मूल्य आहेत, हे चर मूल्य काळानुसार काय होत असतात, बदलत असतात. याला चर जीवन मूल्य म्हणतात. आणि दुसरा मूल्याचा प्रकार आहे तो अचर जीवन मूल्य. अचर जीवन मूल्य हे अचल असतात, ते चर मूल्य सारखे बदलत नाहीत. म्हणजे प्रत्येक कालखंडामध्ये हे अचर जीवन मूल्य टिकूनच राहत असतात. समाजाच्या विकासासाठी असेल, उन्नतीसाठी असेल, प्रगतीसाठी असेल, या अचर जीवन मूल्यांची माणसाला आवश्यकता असते. म्हणजे प्रत्येक कालखंडामध्ये हे अचर मूल्य टिकून असतात. सत्य, शिव, सुंदर, मांगल्य, अहिंसा, सौजन्य, मानवता, दया, क्षमा, परोपकार, हे जे काही सर्व मूल्य आहेत हे सगळे अचर जीवन मूल्य असलेले दिसून येतात. आणि अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यामध्ये ह्या अचर जीवन मूल्यांची रचना त्यांनी केलेली आहे. तर कोणकोणती मूल्य आहेत, तर आपण एक एक मूल्यावर त्यांचा प्रकाश टाकणार आहोत. पहिलं मूल्य आहे कौटुंबिक जीवन मूल्य. आता कुटुंब ही एक सामाजिक संस्था आहे. समाजात कसं वागावं, कसं वर्तन करावं, या संबंधीचे सर्व धडे आपल्याला कुठं मिळत असतात, कुटुंबातच मिळत असतात. माता पित्याविषयी, वडीलधाऱ्या माणसाविषयी, गुरुजनाविषयी नम्रतेने वागणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांच्यासमोर चांगले आचरण करणे, ही सगळी काय आहेत, कौटुंबिक जीवन मूल्य आहेत. आणि हे सगळे कौटुंबिक जीवन मूल्य अण्णाभाऊ साठेच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यांची वैर नावाची ही जी काही कादंबरी आहे, या कादंबरीची जी नायिका आहे, गुना नावाची नायिका, ही कौटुंबिक मूल्य जपणारी नायिका आहे. गुणाचा जेव्हा लग्न होतो राजारामशी, आणि त्या गावामधला जो गुंड प्रवृत्तीचा जो गुंडा आहे, त्या गुंडाने जेव्हा गुणाची जेव्हा छेड काढतो, तेव्हा या गुंडाला महेपतीनं काठीनं मारतो. आपल्या मुलाला काठीनं का मारलं हे रागारागानं विचारण्यासाठी त्या गुंडाचा वडील जेव्हा घरी येतो, तेव्हा त्याला खरी परिस्थिती कळते की आपल्या मुलाला का मारलं. तेव्हा तो रामोशी नावाचा जो वडील आहे, तो गुणाच्या पायावर आपली पगडी काढून ठेवतो. परंतु सुशील, संपन्न असणारी, वडीलधाऱ्याविषयी मान सन्मान करणारी ही जी काही गुणा आहे, ती गुणा ती पगडी उचलून त्या रामोशीच्या डोक्यावर ठेवते आणि तिला वाकून नमस्कार करते. म्हणजे इथं आपल्याला काय दिसतं, वडीलधाऱ्या माणसाविषयी नम्रपणे वागण्याची एक पद्धत आपल्याला त्या गुणामध्ये दिसून येते. किंवा आपण त्या अण्णाभाऊ साठेंची कुरूप नावाची जर कादंबरी वाचलो, त्या कादंबरीतली जी नायिका आहे, हरणा नावाची नायिका, ही कौटुंबिक जबाबदारी पाळणारी नायिका आहे. बोरगावचा जो दादा पाटील, गर्भश्रीमंत दादा पाटील, जो नीती संपन्न दादा पाटील आहे, या दादा पाटलाची पत्नी म्हणजेच हरणा आहे. या दादा पाटलाच्या निधनानंतर संपूर्ण जबाबदारी ही त्या हरणावर येते. तेव्हा ती खचत नाही, ती कौटुंबिक जबाबदारी पार पाडते व्यवस्थित. म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील प्रत्येक पात्र कौटुंबिक जबाबदारी ढकलून टाकताना दिसून येत नाही, ते कौटुंबिक जबाबदारी पाळताना दिसून येतात. फकीरा नावाची कादंबरी जर आपण बघितलो, त्याच्यातली रानोजीची पत्नी किंवा फकीराची जी आई आहे राधाबाई, ही राधाबाई सुद्धा आपल्या पतीच्या निधनानंतर आपल्या कुटुंबाचं पालन पोषण व्यवस्थित करते. फकीरा असेल, फकीराचा भाऊ असेल, याला व्यवस्थित अशा प्रकारची वाढवताना दिसून येते. म्हणजे आईपेक्षा कौटुंबिक जबाबदारी हिला ती महत्वाचं प्राधान्य देते. किंवा फरारी नावाची ही कथा जर आपण अभ्यास केलो अण्णाभाऊ साठेची, त्याच्यातली येसूबाई नावाची जे पात्र आहे, या येसूबाईचं लग्न होऊन 1 वर्ष झालेलं असतो, तरी सुद्धा ती माहेरी जात नाही. कारण तिला वाटतं की आपण माहेरी जर गेलो तर आपल्या म्हातारी सासूचं किंवा आपल्या नवऱ्याचं हाल होतील, म्हणून ती माहेरी जाण्यास टाळते. आपण अनेक कथेमध्ये पाहिलो की अनेक स्त्रिया माहेरी जाण्यासाठी धडपडत असतात, परंतु अण्णाभाऊ साठेंची ही जी येसूबाई आहे, ती माहेरी जाण्यास टाळते. कारण तिला वाटते की लग्न झाल्यानंतर आपलं स्त्रीचं सर्व सासरच आहे, आपल्या नंतर आपल्या सासरच्या व्यक्तींचं हाल होऊ नये,
म्हणून ती माहेरीला जाण्यास टाळाटाळ करते. म्हणजे कौटुंबिक जबाबदारी पाळणारी अण्णाभाऊ साठेतल्या प्रत्येक नायक असेल, नायिका असेल, ह्या कौटुंबिक जबाबदारी पाळणाऱ्या आहेत. म्हणून अण्णाभाऊ साठेच्या साहित्यातील नायक असतील किंवा नायिका असतील, हे सुशील दिसतात, सुसंपन्न दिसतात, कौटुंबिक जबाबदारीचं भान असणाऱ्या ह्या नायक नायिका दिसून येतात. दुसरं मूल्य आहे तो म्हणजे सामाजिक मूल्य. आता माणूस हा समाजशील प्राणी आहे. ज्या समाजामध्ये तो राहतो, तो वागतो, वाढतो, स्वतःचा विकास करतो, त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं त्याला. आणि ही जी काही भावना आहे, ती भावना प्रत्येक माणसामध्ये जागृत असली पाहिजे. आपण ज्या समाजात आहोत त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं. ही जी काही भावना आहे ती भावना प्रत्येक माणसामध्ये जागृत असली पाहिजे. समाजनिष्ठता असेल, समाजशिस्त असेल, सामाजिक न्याय असेल, इतर व्यक्तीबद्दल आदर असेल किंवा परोपकार असेल, सामाजिक बांधिलकी असेल, इत्यादी सामाजिक मूल्य आहेत. या सामाजिक मूल्यांचं अंगीकार प्रत्येक व्यक्तीनं करणं गरजेचं आहे. दुसऱ्याशी चांगलं बोलणं, दुसऱ्याच्या अडीअडचणीमध्ये मदत करणं, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हे जर प्रत्येक समाजानं जर केलं तर समाजातील जे काही गैरवर्तन आहे, ह्या गैरवर्तनाला साहजिकच आळा बसेल आणि एक प्रकारचा समाजाचा काय होऊ शकतो, विकास होऊ शकतो. म्हणजे समाजाचा जर विकास व्हायचा असेल तर समाजातील प्रत्येक व्यक्तीनं सामाजिक मूल्य जपलेच पाहिजे, तरच समाजाचा विकास होऊ शकतो. साहजिकच समाजाचा विकास झाला म्हणजे आपोआपच देशाचा विकास होऊ शकतो. आता अण्णाभाऊ साठेंच्या सगळ्या साहित्यामधील जे पात्र आहेत, नायक असतील, नायिका असतील, ह्या सामाजिक मूल्य जपणारे असलेले दिसून येतात. जसे की उदाहरणात घ्यायचं असेल तर वारणेचा वाघ नावाची त्यांची ही जी काय कादंबरी आहे, या कादंबरीतला जो नायक आहे सत्तू भोसले, हा सत्तू भोसले सुद्धा अशाच प्रकारचा सामाजिक भान असणारा नायक आहे. जेव्हा त्या गावाचा जमीनदार मताजी चौगुले हा एका गरोदर गरीब स्त्री, जिचं नाव आहे सई, जी सई चुलीसाठी उपाटी मोडते, तेव्हा तो चौगुले तिला लाथा मारतो. तिला या संकटातून सोडण्यासाठी सत्तू भोसले त्या जमीनदाराचं खून करतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला संकटात जर सापडला असेल तर त्याला मदत करण्यासाठी हा सत्तू भोसले धावून येतो. आणि या सही सुद्धा तशीच आहे की आपल्यावर जो उपकार केलेला आहे, त्या चौगुलेचा खून केल्यानंतर त्या सत्तू भोसलेला फरार व्हावं लागतं. आता या सईला वाटते की आपल्यामुळं या सत्तू भोसलेला ही अवस्था आलेली आहे, आपल्यामुळं त्याला वणवण भटकावं लागत आहे. म्हणून ती सतूला देव मानते आणि त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी त्या सतूच्या आईची आयुष्यभर सेवा करत असते. म्हणजे या वारणेच्या वाघ कादंबरीमधील सत्तू भोसले असेल, सई असेल, हे दोघंही सामाजिक मूल्य जपणारे आहेत. एखाद्या व्यक्तीनं जर आपल्यावर उपकार केला असेल तर त्या उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न ते करत असतात. त्याचबरोबर मूक मिरवणूक नावाचा जो लोकनाट्य आहे, या लोकनाट्यामधील जी पुतळा नावाची जी पात्र आहे, ही पुतळा नावाची पात्र सुद्धा सामाजिक भान असणारी नायिका आहे. जेव्हा मुंबईमध्ये कामगारांचा मोर्चा निघतो, त्या कामगारांच्या मोर्चाचं नेतृत्व उपाशे नावाचा जो व्यक्ती आहे, तो उपाशे नावाचा व्यक्ती करत असतो. कामगारांच्या समस्या सरकार पुढे मांडण्यासाठी ते मूक मोर्चा निघत असतो. परंतु मूक मोर्चा निघाल्यानंतर हा उपासे तो मोर्चामधून पळून जातो. तेव्हा ही पुतळा त्या पूर्ण मोर्चाची जबाबदारी सांभाळत असते. कामगारांचे जे काही प्रश्न आहेत ती सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न करते. म्हणजे सामाजिक भान आहे त्या पुतळ्याला. किंवा फकीरा नावाची कादंबरी असेल, त्या कादंबरीतला जो फकीरा आहे, ज्या फकीरानं जेव्हा समाज पूर्ण अन्न अन्न म्हणून तडफडत असतो, तेव्हा हाच फकीरा इंग्रजांचा खजिना लुटून त्या समाजाला ते धान्य पुरवत असतो. म्हणजे समाजाची कुठेतरी जाण या सगळ्या नायकांना आहे. रत्ना नावाची जेव्हा आपण कादंबरीचा अभ्यास करतो तर त्या रत्ना या कादंबरीतली जी दुय्यम दर्जाची पात्र आहे, तिचं नाव आहे जाईबाई. जेव्हा रत्नाला त्यांच्या सासरवाडीतले सासरे आणि दीर घराच्या बाहेर हाकलून देतात, तेव्हा संकटात सापडलेली असते रत्ना. तेव्हा या रत्नाला खऱ्या अर्थानं आधार देण्याचा प्रयत्न जाईबाई करते. तिचा पती जो यशवंत आहे तो लष्करातून आल्यापर्यंत त्या रत्नाची ती काळजी घेत असते. तिला जाईबाईला वाटतं की या रत्नाचा संसार, विस्कटलेला संस्कार पुन्हा व्यवस्थित सुरळीत पार पडावं, यासाठी ती सतत धडपडत असते. आणि शेवटी या जाईबाईमुळेच या रत्नाचा जो विस्कटलेला संसार आहे तो पुन्हा सुरळीत पार पडतो. म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणारे पात्र आहे.
जेव्हा आपण रशियाचा प्रवास नावाचा जो प्रवास वर्णन आहे, हे प्रवास वर्णन जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की रशियातला प्रत्येक व्यक्ती हा व्यापार असेल, उद्योग असेल, कला असेल, साहित्य असेल, या सर्व क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशाला प्रगत करण्याचा प्रयत्न करतो. जे रशिया देश का प्रगत झाला असेल, कारण तिथला प्रत्येक व्यक्ती हा सामाजिक भान जपणार आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपला देशाचा विकास केला पाहिजे. यासाठी प्रत्येक व्यक्ती हा सामाजिक जीवन मूल्य जपणारे दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला दिसतं की राष्ट्रीय जीवन मूल्य. आता या राष्ट्रीय जीवन मूल्यामध्ये काय काय येतं? राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय विकास, राष्ट्रीय ऐक्य, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रध्वजाविषयी आदर, राष्ट्रगीताविषयी आदर, राष्ट्रीय संपत्तीचे जतन करणे, संवर्धन करणे, पर्यावरणाचं संरक्षण करणे, समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, ही सगळी काय कोणती मूल्य आहेत? राष्ट्रीय जीवन मूल्य आहेत. आपला देश, आपली संस्कृती, आपलं परंपरा, साहित्य, इतिहास, चालीरीती इत्यादी बद्दल सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे. आपल्या देशाविषयी अभिमान आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असणं गरजेचं आहे. एखाद्या देशावर आलेलं संकट हे आपलं संकट आहे, आपल्यावर आलेलं संकट आहे, असं जोपर्यंत आपल्या मनामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्या देशाचा विकास होणार नाही. म्हणजे नागरिकांनी, ज्या देशातील नागरिकांनी राष्ट्रीय मूल्यांचा अंगीकार केलेला आहे तो देश आज प्रगत देश झालेला आहे. म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील जेव्हा व्यक्तिरेखा पाहतो तर या सगळ्या व्यक्तिरेखा या राष्ट्रीय जीवन मूल्यांचं अंगीकार करणारे पात्र आहे. एखाद्या देशावर आलेलं जे संकट आहे ते संकट देशावरच आहे म्हणून सोडून देत नाही, तर ते आपल्यावरचं संकट आहे. त्या संकटाचा ते मुकाबला करतात, ते संकट सोडवण्याचा ते प्रयत्न करत असतात. जसे की त्यांचं वारणेच्या खोऱ्यात नावाची जी कादंबरी आहे, या कादंबरीतला जो नायक आहे की हिंदूराव पाटील, हा हिंदूराव पाटील किंवा त्याची जी पत्नी आहे मंगला, ही दोघंही त्या ब्रिटिश साम्राज्यशाही विरुद्ध लढत असतात. ब्रिटिश साम्राज्यशाही विरुद्ध लढत असताना ते दोघंही लढता लढता त्यांच्याजवळ फक्त 2च काळतुसे जीवन शिल्लक असतात. तेव्हा वैऱ्याच्या हाती मरण्यापेक्षा स्वतःच्या हातानं मरणं, ते स्वतःचा देशाभिमान बाळगतात आणि दोघंही एकमेकांना गोळी मारून गतप्राण होत असतात. जे दोघंही कशासाठी मेलेले आहेत? देशासाठी मेलेले आहेत, देशाच्या संरक्षणासाठी मेलेले आहेत. देशावरचं संकट म्हणजे आपल्यावरचं संकट, अशा प्रकारची भावना त्या हिंदूरावामध्ये आणि मंगलामध्ये असलेली दिसून येते. किंवा अग्निदिवे नावाची जी कादंबरी आहे, या कादंबरीतला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सेनापती आहे प्रतापराव गुजर असेल, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा खाशाबा नावाचा सैनिक लग्नाच्या 10व्या दिवशी त्याची जी पत्नी चंद्रा नावाची पत्नी, ती त्याला करवीर आघाडीवर त्याला जायचं असतं, तेव्हा ती त्याला रुकवत नाही, त्याला प्रोत्साहन देते की देशावरचं संकट म्हणजे आपल्यावरचं संकट आहे. अशा प्रकारचं प्रोत्साहन ती चंद्रा देत असते. म्हणजे अण्णाभाऊ साठेतल्या प्रत्येक नायक असतील, नायिका असतील, ह्या राष्ट्रासाठी आपलं प्राण देताना दिसून येतात. वारणेचा वाघ असेल, वारणेच्या वाघमध्ये सुद्धा सत्तू भोसले किंवा त्याची पत्नी जी आहे सोना, ह्या दोघंही ब्रिटिशाविरुद्ध किंवा सावकारशाही विरुद्ध ते युद्ध करत असताना दिसतात. किंवा स्टालिनग्राडचा पवाडा, या पवाड्यामध्ये जेव्हा हिटलरचे नाझी सैन्य जेव्हा रशियावर हल्ला करत असतो तेव्हा रशियातला प्रत्येक व्यक्ती, पुरुष असेल, स्त्री असेल, हे सगळे हातात बंदूक घेऊन त्या नाझी सैन्यावर तुटून पडतात आणि शेवटी त्या हिटलरचा पराभव करतात आणि रशियाचा विजय होतो. म्हणजे हे कशामुळे शक्य झालेलं आहे? कारण त्या प्रत्येक रशियातल्या व्यक्तीनं या राष्ट्रीय जीवन मूल्यांचा अंगीकार केलेला. रशियावरचा हल्ला म्हणजे आपल्या स्वतःवरचा हल्ला असं ते समजून त्याला रशियात प्रत्येक नागरिक तिथे हातात बंदूक घेतो. जे राष्ट्रीय मूल्य जोपर्यंत आपण अंगीकार करणार नाही तोपर्यंत आपल्या देशाचा विकास होणार नाही. हेच अण्णाभाऊ साठेच्या अनेक साहित्यामधून आपल्याला प्रकर्षाने हे मूल्य आलेले दिसून येतात. नंतरचं मूल्य आहे तो म्हणजे व्यावसायिक जीवन मूल्य. आता आपण चरित्रासाठी प्रत्येक व्यक्ती आपला व्यवसाय निवडत असतो. आता हे व्यवसाय जर सुरळीत पार पडायचा असेल तर व्यवसायाशी निष्ठा असणं गरजेचं आहे. आपण जो व्यवसाय निवडलेला आहे त्याशी जागृत असणं गरजेचं आहे. जबाबदारीची जाणीव असणं गरजेचं आहे. आपल्याला जे काही कार्य दिलेलं आहे ते कार्य प्रामाणिकपणे, यशस्वीपणे पार पाडणं गरजेचं आहे. तेव्हाच त्या व्यवसायाला खऱ्या अर्थानं प्रगतीपणावर नेता येतं. आणि हे सगळे व्यावसायिक मूल्य अण्णाभाऊ साठेच्या साहित्यातील नायक नायिका पाळताना दिसून येतात.
अण्णाभाऊ साठेतले साहित्यातील नायक नायिका ह्या गरीब आहेत, परंतु ते कष्टाळू आहेत. जे ते काम करत असतात ते प्रामाणिकपणे काम करत असतात, कष्टाने काम करत असतात. त्यांची वैजंता नावाची जी कादंबरी आहे, ह्या कादंबरीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा या वैजंता या कादंबरीतली जी नायिका आहे वैजंता, ही तमाशाच्या क्षेत्रात राहून सुद्धा ती कलेशी प्रामाणिक आहे. ती पैशाला कुठंच पैशाच्या मोहाला कधीच बळी पडत नाही. जेव्हा त्या थिएटरचा मालक चंदूलाल जेव्हा वैजंताला म्हणतो की तुमच्यासाठी लोक येत नाही, गाण्यासाठी लोक येत नाही, तुमच्यासाठी लोक येतात, तेव्हा ती चंदूलालवर भडकते. ती म्हणते की मी माझ्या कलेमध्ये जर माझ्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर मला फाशी द्या, परंतु मी कोणाच्या ऐरगिरीला बसणार नाही, कोणाच्या मांडीवर जाऊन बसणार नाही. म्हणजे ती वैजयंता तमाशाच्या क्षेत्रात राहून सुद्धा कलेला जपणारी दिसून येत असते. किंवा बिलवरी नावाची जी कथा आहे, या बिलवरी नावाच्या कथेमधली सुद्धा बिलवरी तशीच आहे. तमाशाच्या क्षेत्रात राहून सुद्धा ती कलेला प्राधान्य दिलेली आहे, पैशापेक्षा आपल्या शिलाला महत्व दिलेली आहे. जेव्हा त्या येळापूरचा इनामदार जेव्हा तिचं इज्जत लुटण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती त्याला विरोध करते, म्हणजे आपल्या शिलाचं रक्षण करते, आपल्या व्यवसायाशी ते प्रामाणिक आहेत. चंदन नावाची कादंबरी मधले जेव्हा आपण बघतो की चंदन ती कष्ट करून जीवनाचा प्रयत्न करते. संघर्ष नावाच्या कादंबरीमधील जी सुलभा आहे, ही जेव्हा बाळासाहेब, तिचा नवरा जो बाळासाहेब आहे, त्या बाळासाहेबाजवळून फारकत घेतल्यानंतर ती एका सारंगपूरला लष्करी दवाखान्यात सिस्टरचं काम करून ती प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करते. प्रायचित कथेमधील सुद्धा सुभद्रा असेल, लीळा असेल, बळी असेल, उमा असतील, ह्या गरीब आहेत परंतु कष्ट करणारे आहेत. आणि ते जे कष्ट करतात, ते जे काही व्यवसाय निवडतात, त्या व्यवसायाशी ते प्रामाणिकपणे कार्य करत असताना दिसून येतात. म्हणून हे सगळे पात्र सुशील दिसतात, चारित्र्य संपन्न असलेले दिसतात. त्याचबरोबर आपल्याला काही राजकीय जीवनमूल्य सुद्धा सांगता येते. समान हक्क व कर्तव्य, स्त्री पुरुष समानता, राजकीय जबाबदारीची जाणीव असणे, भ्रष्टाचार निर्मूलन करणे, मतदान करणे, लोकशाही मूल्यांची जपणूक करणे, ही सगळी राजकीय जीवनमूल्य आहे. समाजामध्ये समानता आली पाहिजे, ही राजकीय जीवनमूल्य आहे. प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. आपल्या देशाचा विकास कोण करू शकतो अशा प्रत्येक उमेदवार पारखण्याची शक्ती आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. यालाच आपण राजकीय जीवनमूल्य म्हणू शकतो. अण्णाभाऊ साठेंचे शेटजीचं इलेक्शन नावाचा जो लोकनाट्य आहे, या लोकनाट्यामधली जी तारा आहे, ही तारा सुद्धा अशाच प्रकारची राजकीय जीवनमूल्य अंगीकारणारी आहे. ती निरक्षर आहे, अशिक्षित आहे, परंतु तिला कोणता उमेदवार आपला विकास करू शकतो, कोणता उमेदवार चांगला आहे याची पारख असणारी ती आहे. ही काँग्रेसचा जो उमेदवार असतो मगरचंद, या मगरचंदाचा काळा बाजार ती धोंडीबा या नोकरदाराला सांगून या धोंडीबाचे डोळे उघडते, त्याला मतदान करण्यास विरोध करते. या मगरचंदचा काळा बाजार ती सगळ्या लोकांपुढे मांडत असते. किंवा पुढारी मिळाला नावाचा जो लोकनाट्य आहे, या लोकनाट्यातील सतू पाटलाची जी पत्नी आहे पुतळा, ही पुतळा सुद्धा ढोंगी डोईफोडे नावाचा जो कार्यकर्ता आहे, या डोईफोडेंचं वेगवेगळे प्रश्न विचारून भेडसावून सोडवते आणि योग्य उमेदवारालाच आपण निवडून दिला पाहिजे, तरच आपल्या देशाचा, आपल्या गावाचा विकास होऊ शकतो. अशा प्रकारचे राजकीय जीवनमूल्य अंगीकारणारे त्यांच्या साहित्यातील वेगवेगळे नायक असलेले दिसून येतात. त्याचबरोबर काही वैज्ञानिक जीवनमूल्य सुद्धा आहे. आज वैज्ञानिक जीवनमूल्यामध्ये आपल्याला सांगता येईल की वैज्ञानिक अभिवृद्धी निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, विज्ञानाचा अवलंबन करणे, अंधश्रद्धा निर्मूलन करणे, सत्याचा शोध घेणे, हे सगळे वैज्ञानिक जीवनमूल्य आहे. आपला जर विकास करायचा असेल तर आपल्याला वैज्ञानिक जीवनमूल्यांचा अंगीकार करणं गरजेचं आहे, अंधश्रद्धेचा त्याग करणं गरजेचं आहे, तरच आपला विकास होऊ शकतो. आज तर विज्ञानवादाचा युग आहे. या विज्ञानवादी युगामध्ये जर जगायचं असेल, आपल्याला स्वतःला प्रगती करायचं असेल तर विज्ञानाचं कास धरणं प्रत्येकाला आवश्यक आहे. हेच विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारणारे अण्णाभाऊ साठेतल्या अनेक साहित्यामध्ये दिसून येतात. जसं की डोळे नावाची जी त्यांची कथा आहे, या डोळे नावाच्या कथेतली गीता नावाचं पात्र जे आहे, या गीता सुशील आहे, पतिव्रता आहे, तरी सुद्धा तिचा पती तिच्यावर संशय घेतो आणि ती पवित्र आहे का बाटलेली आहे हे सिद्ध करण्यासाठी एका भोंदूबाबाजवळ जातो. त्या भोंदूबाबा सांगतो की तू हिच पवित्र आहे का अपवित्र आहे, बाटलेली आहे, हे सिद्ध करण्यासाठी तिला गरम तेलातून पैसा काढण्यासाठी सांगतो. जर तुझा हात भाजला तर तू
अपवित्र आहेस आणि हात जर भाजला नसेल तर पवित्र आहेस, तेव्हा मात्र अशा प्रकारचं खरं खोटं तपासण्याचा हा जो अनिष्ट प्रथा आहे याला ती गीता विरोध करते. जे अण्णाभाऊ साठेतले पात्र हे विज्ञानाचं कास धरणारे पात्र आहे. माकडीचा माळ नावाचा जो कादंबरी आहे, या कादंबरीमध्ये सुद्धा जेव्हा त्या दुर्गावर अशाच प्रकारची जेव्हा वेळ येते तेव्हा दुर्गाचा होणारा जो पती आहे, यमू नावाचा जो व्यक्ती आहे, तो यमू नावाचा व्यक्ती अशा अनिष्ट प्रथेला तो विरोध करतो. किंवा मरियाईचा गाडा नावाचा जो कथा आहे, या कथेमध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी तेच सांगितलेले की सार्वजनिक वैयक्तिक अस्वच्छतेमुळे कॉलरा हा रोग होऊ शकतो, त्यासाठी आपल्याला वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे वैज्ञानिक जीवन मूल्य अण्णाभाऊ साठेंनी वेगवेगळ्या कथेमधून असेल, कादंबरीमधून असेल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंवा त्यांची चिखलातील कमळ नावाची जी कादंबरी आहे, या चिखलातील कमळ नावाच्या कादंबरीमधील जी मुरळी नावाची जी सीता आहे, ही सीतेला जेव्हा कळतं की ही सगळं आपल्याला तो लवाजी नावाचा जो वाघ्या आहे तो फसून आपल्याला मुरळी बनवलेला आहे, हे जेव्हा ती कळते तेव्हा ती याशा परंपरेला ती विरोध करते आणि ती स्वतःची मुक्तता करून घेत असते आणि स्वतःचं जीवन सुखी बनवत असते. म्हणजे स्वतःचं जीवन जर सुखी बनवायचं असेल तर आपल्याला कशाची कास धरणं गरजेचं आहे? विज्ञानाचं कास धरणं गरजेचं आहे, विज्ञानाचं स्वीकार करणं गरजेचं आहे. हेच अण्णाभाऊ साठेंनी वेगवेगळ्या कथेतून असेल, कादंबरीमधून असेल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचनंतर संस्कृती विषयक जीवन मूल्य, सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांती, संस्कृतीचं रक्षण करणं, परंपरा चालीरीतीचं संरक्षण करणं, हे सगळे संस्कृती विषयक जीवन मूल्य आहेत. आपल्या ज्या काही संस्कृती आहेत त्या संस्कृतीचं प्रत्येकाने आचरण करणं गरजेचं आहे. हा बोला सर. हॅलो हॅलो सर, आवाज येत नाही सर. सर तुमचं म्यूट काढून. तर आपण सांस्कृतिक जीवन मूल्यापर्यंत आलेलो होतो. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये काही सांस्कृतिक जीवन मूल्य आपल्याला दिसून येतात. सांस्कृतिक जीवन मूल्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? सत्य, अहिंसा, दया, शांती, संस्कृतीचे रक्षण संवर्धन करणे, परंपरा चालीरीतीचे संरक्षण करणे, संस्कृतीचं रक्षण करणे, हे सगळे सांस्कृतिक जीवन मूल्य आहे. आणि अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील प्रत्येक पात्र हे सांस्कृतिक विषयाचे जीवन मूल्यांचा अंगीकार करत असते. आणि त्यांचा जर अजाणतेपणे जर आपल्या हातून काही चुका झाल्या तर त्याचं प्रायचित करण्यासाठी सुद्धा ते मागे पुढे पाहत नाही. अण्णाभाऊ साठेंची प्रायचित नावाची जी कथा आहे, या कथेमध्ये सुद्धा जेव्हा बळी, उमा, सुभद्रा, लीला ह्यांच्याकडून अजाणतेपणे मानवाने ज्या नाती निर्माण केलेल्या आहेत त्या अजाणतेपणे त्याच्याकडून चुका होतात, तेव्हा ते स्वतःचे जीव देत असतात. म्हणजे या सगळ्या हे पात्र गरीब आहेत परंतु आपल्या चाली परंपरेचं ते पालन करणारे दिसत असतात. अण्णाभाऊ साठेंचे वैर नावाची जी कादंबरी आहे, त्या कादंबरीच्या मनोगतातच अण्णाभाऊ साठे सांगतात की मला वाटते की मी सतत लिहित राहावं, जुन्या चालीरीती दूर व्हाव्या आणि लोक पावत चाललेल्या प्रगत पथांना पुन्हा पुन्हा पुढे आणावं. जे अण्णाभाऊ साठेंना वाटतं की जे अनिष्ट चालीरीती आहेत ह्या चालीरीती बंद झाल्या पाहिजे, पण ज्या चांगल्या चालीरीती आहेत, ज्या चांगल्या प्रथा परंपरा आहेत त्याचं जपणूक करणं गरजेचं आहे, पुढे आणणं गरजेचं आहे. हेच अण्णाभाऊ साठेंनी वेगवेगळ्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मानवतावादी मूल्य. आता मानवतावादी मूल्यामध्ये परोपकार असेल, सहकार्य वृत्ती असेल, सुचिता असेल, निर्भयता असेल, स्वावलंबन असेल, हे सगळे मानवतावादी मूल्य आहे. म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं ही खऱ्या अर्थानं माणुसकी आहे. हीच माणुसकी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये दिसतात. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील पात्र निरक्षर आहेत परंतु ते माणुसकी जपताना दिसून येतात. खुळवाडी नावाची जी कथा आहे, त्या खुळवाडी नावाच्या कथेमधले कथा जर आपण वाचलो तर या खुळवाडी नावाच्या कथेमधलं सगळेच पात्र खुळे आहेत. त्यांचा देव सुद्धा खुळोबाच आहे, परंतु त्यात माणसं निरक्षर जरी असतील तर ते मानवतावादी असणारी माणसं आहेत. जेव्हा त्या एके दिवशी त्या खुळोबा देवा मंदिरामध्ये एक 10 वर्षाची मुलगी, अनाथ मुलगी रडत असते, तेव्हा त्या गावचा जो कर्ता आहे ज्याचं नाव सकुबा असतो, तो सकुबा येतो आणि तो त्या अनाथ मुलीला आपल्या घरी घेऊन जाऊन तिची पालन पोषण करतो, जिचं नाव आहे मंजुळा.
जे हे पात्र जरी निरक्षर आहेत परंतु माणुसकी असणारे पात्र आहेत. हे पात्र जात धर्म पंथ लिंग पाहत नाहीत, हे माणुसकी पाहत असतात. एखाद्या अनाथाला आपल्या मुलाप्रमाणे वागवतात, मुलीप्रमाणे त्यांची जपणूक करतात. आग नावाच्या जेव्हा कादंबरीचा आपण जेव्हा अभ्यास करतो, या आग नावाच्या कादंबरीमध्ये सुद्धा अनंता नावाचा जो पात्र आहे की जो शिलाच्या विरहाने जळत असतो, तेव्हा तिच्या घरात घरकाम करणारी जी मुक्ता आहे, ही मुक्ता त्याची काळजी घेताना दिसून येते. म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या प्रत्येक नायक नायिका ह्या मानवतावादी मूल्ये स्वीकारणारे आहेत. त्याचबरोबर धार्मिक जीवन मूल्य, सर्व धर्माबद्दल आदर करणे, सर्व धर्म समभाव ही भावना निर्माण करणे, हे सगळे पात्र सर्व धर्माचा आदर करतात, सर्व समाजाचा सर्व धर्माचा यथोचित मान राखत असतात. अशा प्रकारचे धार्मिक जीवन मूल्य सुद्धा अण्णाभाऊ साठेचे साहित्यातील हे सगळे नायक नायिका करतात. म्हणजे हे सगळे जे वेगवेगळे जे मूल्य आहेत, हे सगळे वेगवेगळे मूल्य आपल्याला अण्णाभाऊ साठेंच्या कथेत असेल, कादंबरीत असेल, लोकनाट्यात असेल, पोवाड्यात असेल, लावणीत असेल, प्रवास वर्णनात असेल, हे सगळे मूल्य दिसून येतात. आणि अण्णाभाऊ साठेंचा हाच उद्देश होता की प्रत्येक व्यक्तीनं या मूल्यांचं काय केलं पाहिजे, अंगीकार केलं पाहिजे, तरच स्वतःचा विकास होऊ शकतो. आणि स्वतःचा विकास झाला असेल तर तो देशाचा विकास होऊ शकतो. आणि आपल्याला माहितच आहे की देशाचा जर विकास करायचा असेल, माणसाचा जर स्वतःचा विकास करायचा असेल, सुसंपन्न बनायचं असेल, आपले व्यक्तिमत्व जर विकास करायचा असेल, तर या सगळ्या मूल्यांचा स्वीकार करणं गरजेचं आहे. हे मला इथं प्रकाशानं जाणवतो. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य म्हणजे एक खूप मोठं महासागर आहे. एका व्याख्यानातून त्याच्या महासागरावर आपण महासागरामध्ये जाऊ शकत नाही. फक्त ह्या 40-50 मिनिटांमध्ये मी त्यांच्या महासागराला फक्त स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी पुनश्च एकदा सत्यजित कोसंबी सरांचा आभार व्यक्त करतो की ज्यांनी मला इथं माझे विचार व्यक्त करण्याची मला संधी दिली. आणि त्याचबरोबर आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतला, त्याबद्दल आपल्याला सुद्धा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अगदी धन्यवाद सर, धन्यवाद. सरांनी टप्प्याटप्प्यानं अगदी व्यवस्थितपणे जितकं विवेचन करता येईल आणि वेगवेगळ्या अण्णाभाऊंच्या साहित्यातील वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करता येईल, त्या पैलूंना स्पर्श करण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. की एक खरं तर खूप मोठा विषय आहे आणि इतक्या कमी वेळामध्ये तो मांडता येणं हे सहसा शक्य नाही. पण तरीही अण्णाभाऊंच्या साहित्यातली एक वैश्विक मूल्य या विषयाला आपण न्याय दिलात. पण ह्या अनुषंगानं आता आपण चर्चा करूया. चर्चेला हा मंच खुला करूया. काही जण आपले मत मांडतील, काही जण आपला प्रश्न विचारतील. तर मी विनंती करतो की आपण आपलं मत किंवा आपला प्रश्न विचारण्यासाठी चॅट बॉक्समध्ये सगळ्यांनी आपली नावं पाठवा. म्हणजे माझ्याकडे यादी तयार होईल नावांची आणि मग एकेकाकडे मला जाता येईल. तर मी सुरुवात माझ्यापासून करतो, कारण अजून मला नाव आलेलं नाहीये. जशी नावं येतील तशी मी घेत जाईल. मी बडोले सरांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की साधारण अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य आणि अण्णाभाऊ साठेंचं जे कृतिकाम आहे त्याच्याकडं समाजामध्ये दोन प्रकारच्या विचारधारा आहेत. एक अण्णाभाऊंच्याकडं मार्क्सवादी साहित्यिक म्हणून लोक बघतात आणि काही साहित्यिक हे अण्णाभाऊंना आंबेडकरवादी साहित्यिक म्हणून सुद्धा बघतात. तर साधारण तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला काय जाणवतं किंवा त्यांच्या एकंदरीत सगळ्या साहित्यातल्या त्यांच्या संवादांमधून त्यांनी ज्या पद्धतीने अर्पणपत्रिका लिहिलेल्या आहेत त्यांच्या कादंबऱ्यांच्या, तर त्यातून तुम्हाला काय जाणवतंय की अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये कुणाचा पगडा जास्त वाटतो किंवा प्रभाव जास्त वाटतो? सर, मला माझ्या वाचण्यामधून तर अण्णाभाऊ साठेवर मार्क्सवादी ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते, परंतु कम्युनिस्ट विचाराचा पगडा त्यांच्या साहित्यामध्ये कुठेच जाणून दिसत नाही. अण्णाभाऊ साठेंचे जे विचार आहेत, अण्णाभाऊ साठेंनी जे काही विचार जे काही चळवळी केलेल्या आहेत, जे काही मोर्चे काढलेले आहेत, त्या चळवळीच्या मोर्चाच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या साहित्याचं मध्ये लेखन केलेलं आहे. ते अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे खरे वारसदार असलेले दिसून येतात. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे चळवळीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ते सगळे गोष्टी त्या सगळ्या गोष्टी अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. मी यानंतर किशोर इंगोले सरांच्याकडे जाणार आहे. ते आपल्याबरोबर आहेत हिंगोलीतून. तर सर, आपणास विनंती की आपण माईक अनम्यूट करावा आणि आपला प्रश्न किंवा आपलं मत मांडावं.
Hello, am I audible, sir? Yes, sir. Yes, sir. Yes, Can you hear me? yes, sir. Absolutely. Okay. Uh, yeah, it was a very nice presentation. So, Thank you, sir. sir talked very nice on the topic was given to him. So we know that Annabhau Sathe, he was a great literary person, and so the literature created by Annabhau Sathe, it is the part of Dalit literature. But the Dalit literature has rejected the aesthetics that is called the Dalit aesthetics. Means Dalit aesthetics depends on, or it has the four important principles. Those are equality, liberty, fraternity, and justice. So Dalit literature has rejected the conventional aesthetics that is called Satyam, Shivam, and Sundaram. Yes. So as per the Dalit literature is concerned, Satyam means what? Satyam means the human belongs the first and foremost humans before belonging to any social class or any creed. So human beings are first and foremost the humans. It is called the Satyam. And Shivam means holiness lies in the liberation of human beings from the shackles of oppression. And Sundaram means the humanity of man, that is called Sundaram. So मला विचारायचंय की अण्णाभाऊ साठेचं जे साहित्य होतं किंवा अण्णाभाऊ साठेचा सौंदर्यशास्त्र दृष्टिकोन हा कशा पद्धतीचा होता? व्हॉट वॉज द व्ह्यू ऑफ अण्णाभाऊ साठे रिगार्डिंग टू द एस्थेटिक्स? हा माझा पहिला प्रश्न आहे सर. दुसरी गोष्ट आहे की लेनिन आणि मार्क्सच्या जवळ अण्णाभाऊ साठे सुरुवातीच्या काळाला होते, नंतर ते बाबासाहेबांच्या विचारांकडे झुकलेले आपल्याला पाहायला मिळतात. जग बदलून घाव सांगून गेले मला भीमराव, असा महान संदेश अण्णाभाऊ साठेनं दिलाय. पण तरीही जो मातंग समाज आहे, या मातंग समाजाने हे अण्णाभाऊंनी बाबासाहेबाला स्वीकारलंय, पण आजही या समाजाने बाबासाहेबाला का स्वीकारलं नाही, या मागची भूमिका काय असू शकते, यावरही सरांनी प्रकाश टाकावा असं मला वाटतं. हो. प्रथमतः अण्णाभाऊ साठे सुरुवातीला कम्युनिस्ट विचारसरणीचे होते, परंतु नंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीकडे वळले. कारण त्यांची नावाजलेली जी फकीरा कादंबरी आहे, ही फकीरा कादंबरीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केलेली आहे. परंतु मातंग समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का स्वीकारले नसते, त्यांच्या विचारसरणीला का स्वीकारले नसते, तर ह्याला वेगवेगळे कारण सांगता येईल की ते नीट आंबेडकरांना समजूनच घेतले नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका जातीपुरता मर्यादित नाही, त्यांनी प्रत्येक जातीचा विचार केलेला आहे, प्रत्येक समाजाचा विचार केलेला आहे. परंतु त्यांना नीट आकलन न करून घेतल्यामुळे ते स्वीकारल्याला तयार नसतील, असं एक माझं वैयक्तिक मत असेल. अगदी अगदी सर. नाही, अजून आता कसं आहे, बाबासाहेब अजून त्यांच्या जातीतल्या लोकांपर्यंत पोहोचले नाही आहेत, त्यामुळे इतर जातींमध्ये पोहोचण्याचा अजून बराच अवधी पोचायला आहे. नाही सर, आपण महान ज्यांच्यापर्यंत पोहोचलेत असं आपण समजूया, त्यांच्यापर्यंत सुद्धा ते अर्धवटच पोहोचलेत बाबासाहेब, असाही एक त्याच्यातला एक भाग आहे. तर हा एक अभ्यासाचा आणि गमतीचा असा दोन्ही विषय आहे. पण तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. अतिशय छान पद्धतीनं मार्गदर्शन सुरू आहे, चर्चा सुरू आहे. यानंतर मी जाणार आहे, मला नाव वाचू द्या. डॉक्टर संजय गायकवाड सर. गायकवाड सरांपर्यंत माझा आवाज पोहोचतोय का? डॉक्टर संजय गायकवाड सर. सरांपर्यंत माझा आवाज पोहोचत नाही.
अजून कोण इच्छुक आहे ज्यांना या संबंधी आपलं मत मांडायचं आहे किंवा प्रश्न विचारता येईल? त्यांनी अनम्यूट करून बोलायला हरकत नाही. आज आपल्याकडे फक्त एक महिला सभासद आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये, दीक्षा मॅडम आहेत. दीक्षा मॅडमना सुद्धा विचारेन मी की तुम्हाला जर काही मत किंवा प्रश्न मांडायचा असेल तर आपण मांडू शकता. जय भीम सर्वांना. आवाज येतोय सर? हा सर. हा मॅडम बोल. हा मॅडम. हा, खरं तर छान विषय आहे आजचा आणि थोडं लेट जॉईन झाले, पण आय एम ऍक्च्युली अ स्टुडंट ऑफ लिटरेचर अँड प्रोफेसर ऑफ इंग्लिश लिटरेचर. दॅट्स वाय फेल्ट व्हेरी मच हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस सेशन. पण मला एक राहून नेहमी असं वाटत राहतं जेव्हा मी दलित लिटरेचर वाचते आणि इन पर्टिक्युलर अण्णाभाऊ साठेंचं लिटरेचर वाचते. जेव्हा मी दलित लिटरेचर वाचते आणि त्यातले काही प्रॉमिनंट दलित रायटर वाचते, तेव्हा मला तो जो दलित मुवमेंटचा जो फ्लेवर आहे तो मला दिसतो. पण मला अण्णाभाऊ साठेंच्या लिटरेचरमध्ये तो दिसतो. पण जसं की पहिले डॉक्टर इंगोले सर म्हणाले की मातंग समाजातील लोकांमध्ये तो दलित लिटरेचरचा फ्लेवर त्यांच्या रायटिंग मधून कधी येणार, आणि जर येणार असेल तर आपण हँड इन हँड कधी काम करू शकू, चळवळीच्या माध्यमातून असेल किंवा रायटिंगच्या माध्यमातून असेल. आणि जर असं नसेल तर त्यासाठी काय कारण असतील, आणि आपण असं म्हणतो की त्यांचे विचार प्रवाह वेगळे आहेत किंवा ते वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करत असतील, पण ते एक्झॅक्टली विचार काय आहेत आणि त्यांना मर्ज करण्याचं काम आधी आपण कधी आणि कुठल्या अंगाने सुरू करू शकतो, म्हणजे हा मला खरं तर विचारायचं होतं. अगदी. बडुले सर. हा, ओके. जोपर्यंत आपण एकत्रित येणार नाही, संघटित होणार नाही आणि संघटित होऊन जोपर्यंत आपण चांगल्या विचारांचं जोपर्यंत आत्मसात करणार नाही, आपण काय केलो की ह्या प्रत्येक महापुरुषांना एका ह्याच्यामध्ये बांधून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता अनेक व्यक्ती अण्णाभाऊ साठेंना दलित लिटरेचर म्हणतात. हे कशामुळे म्हणतात ही मला प्रश्न पडलेला होता. आता ते स्वतः दलित कुटुंबात जन्मलेले असल्यामुळे त्यांना दलित मानायचं का? आता अण्णाभाऊ साठेंनी तर सगळ्याच जातीवर लिखाण केलेलं आहे, म्हणून त्यांना दलित म्हणणं योग्य आहे का? हा एक पहिला प्रश्न आहे. कारण मला वाटत होतं की अण्णाभाऊ साठे सुवर्ण जातीतल्या संकट वेगवेगळ्या समस्यावर सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. फक्त त्यांना त्या जातीत जन्मले म्हणून त्याला म्हणणं हे चुकीचं आहे. हे आपण जोपर्यंत विचारसरणी आपल्या डोक्यातून काढणार नाही तोपर्यंत आपल्याला अण्णाभाऊ साठे हे समजणार नाहीत असं मला वाटतं. बरोबर. खरं. कारण अनेक वेळेस बघतो. परवानगी द्या, मला अजून एक प्रश्न विचारायचा सर बडुले सर, असा की मातंग समाजाला समजलेलं मार्क्सिझम आणि दलित समाजाला समजलेला ह्युमॅनिटी किंवा आंबेडकरवाद, यापैकी आता सध्याच्या घडीला आंबेडकरवादाची गरज आहे की मार्क्सवादाची गरज आहे? ते लिटरेचर मध्ये असेल किंवा मुवमेंट मध्ये असेल. निश्चितच आंबेडकरवादाचं. आंबेडकरवाद जोपर्यंत आपण स्वीकारणार नाही तोपर्यंत काय समाज पूर्ण देशाचा विकास होऊ शकणार नाही. कारण आंबेडकरांनी जे विचार सांगितलेले आहेत, आपला विकास करायचा असेल तर आंबेडकरांच्या विचारसरणीचं अवलंबन करणं गरजेचंच आहे, तरच आपला विकास होऊ शकतो. थँक्यू, खूप छान. थँक्यू सो मच. सर पॉझिटिव्ह विचार सर्वांनी केला पाहिजे. कोसंबी सर बोला सर. कोसंबी सर बोलू. बोला सर. ओके. सरांचा प्रश्न होता की अण्णाभाऊ साठेनं तयार केलेलं साहित्य हे दलित साहित्य का म्हटलं जातं? Actually, the literature created by the non-Dalit writers with a sympathetic perspective is also called the Dalit literature. जे नॉन-दलित लेखक असतात त्यांनीही दलितांच्या सहानुभूतीनं लिहिलेलं साहित्य हे दलित साहित्य म्हणून कन्सिडर होतं. मुळात अण्णाभाऊ साठे हे दलितच आहेत आणि दलित साहित्याचा जो इसेन्स आहे, मुळात बाकीचं जे साहित्य तुम्ही वाचल्यानंतर लक्षात येतं की हे साहित्य रंजक साहित्य होतं, काल्पनिक साहित्य होतं, पण दलित साहित्य हे अनुभवावर आधारलेलं होतं. याच्यामध्ये स्पेक्युलेशन नाहीये, याच्यात एक्सपिरियन्स आहे.
जो फर्स्ट हँड एक्सपिरियन्स जो दलित साहित्यकारांमध्ये होता तो फर्स्ट हँड एक्सपिरियन्स अण्णाभाऊ साठेमध्ये सुद्धा होता. म्हणून अण्णाभाऊ साठेनं जे तळागाळातील जे त्यांच्या जे काही ऑपरेशन्स आहेत ती सगळी मांडलेली आहेत समता स्वातंत्र्य बंधुत्वासाठी. म्हणून अण्णाभाऊ साठेंची नायिका नायक हे रडणारे नाही तर लढणारे आहेत. आणि हीच बाब दलित साहित्याचा मुख्य इसेन्स आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेचं साहित्य हे दलित पॉइंट ऑफ व्ह्यूनच वाचायला पाहिजे हे मला या ठिकाणी म्हणायचं. अगदी सर, अगदी. लोकशाहीवादी साहित्य, संविधानवादी साहित्य किंवा मानवतावादी साहित्य या सगळ्या प्रकारांमध्ये अण्णाभाऊंचं साहित्य मोडतं निश्चितपणे. अजून अजून मी विचारतो आहे आपल्या सगळ्या रसिक अशा सगळ्या श्रोत्यांना की अजून कोणाला काही मत किंवा आपला प्रश्न विचारायचा तर अगदी आपण बिनधक्कीपणे विचारू शकतो. आपल्याकडे वेळ आहे अजून थोडा की आपण चर्चा सादर करू. हा हा बोला सर. हॅलो. हा सर मी संजय गायकवाड बोलू शकतो? हा हा सर बोला बोला बोला. सर मी व्याख्यान ऐकलं, खूप सुंदर व्याख्यान झालं. मांडणी अतिशय सरांनी छान केली. एक मला त्याच्यामध्ये थोडं ऍड करायचं होतं, बाकी काही नाही. निश्चितपणे ऍड असं करायचं की आज आपण विचारसरणींचा जर विचार केला आपण किंवा त्याच्यावर मूल्यमापनात्मक पद्धतीने आपण जर पाहिलं तर दलित साहित्य किंवा दलित विचारसरणीवर आधारित असणारे जे काही लेखन आहे तर ते आपण जर पाहिलं तर त्याच्यातून आपल्याला आजच्या समाजाचे प्रश्न सोडवता येतील का त्या साहित्याच्या आधारावर किंवा त्या विचारसरणीच्या आधारावर, हा खरं तर आज म्हणजे अभ्यासकांच्या पुढे पडलेला प्रश्न आहे. कारण काही लोकांची त्याच्यावर टीकाही होते की तिथे दलित साहित्य म्हणा किंवा आंबेडकरवाद म्हणा किंवा आणखी कोणती विचारसरणी म्हणून तिथे कमी पडते की काय, अशी एक शंका आज बऱ्याच नवीन अभ्यासकांच्या पुढे पडलेली आहे. तर यासाठी या अनुषंगाने मला असं चर्चा करायची होती की अण्णाभाऊ साठेंचं जे काही साहित्य आहे हे साहित्य तळागाळातल्या माणसासाठीच आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य एक तळागाळातल्या माणसासाठीच आहे. तर मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य आणि अण्णाभाऊ साठेंचं साहित्य याच्यामध्ये जर थोडा एक समन्वय साधण्याचा प्रयत्न आपल्यासारख्या विचारकांनी जर केला तर मला वाटतं हे समाजापुढे पडणारे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याची ताकद त्या विचारसरणीमध्ये मला वाटतं येऊ शकेल. शेवटी प्रत्येकाची विचार करण्याचा अँगल कदाचित वेगळाही असेल. तर तुमच्या मताला आणि पूर्ण पाठिंबा आहे आणि या मतालाच उत्तर म्हणजेच हा प्रयत्न आहे आमचा. आपला जो प्रयत्न आहे की आपण आपण हा जो करतो आहे की एकंदरीत स्कूल ऑफ लिबरल थॉट्स मध्ये आपण सगळ्याच गोष्टींवरती आपण चर्चा करायची की ह्या देशाच्या आतमध्ये जेवढे काही प्रश्न आहेत त्या सगळ्याच प्रश्नांवरती चर्चा ह्या मंचावर घडवून आणावी आणि अण्णाभाऊ साठे आणि एकंदरीत इथली जी दलित चळवळ आहे त्याच्यामध्ये जसं तुम्ही एक म्हणता की एक प्रकारची थोडीशी छोटी का असेल ना पण एक बारीकशी रेष आपल्याला दिसते. अजूनही तो समाज किंवा तो यायचा आहे. मला वाटतं तो वेगळा विषय आहे पूर्णतः. मात्र समाज आणि त्यांची प्रगती किंवा त्यांचा सांस्कृतिक विकास मला वाटतं हा एक वेगळा चर्चेला आपण विषय घेऊया एकदा. माझ्या ओळखीमध्ये डॉक्टर शरद गायकवाड हे अतिशय चांगले अभ्यासक आहेत या विषयाच्या अनुषंगाने. तर पुढच्या कधीतरी 1-2-3 पुढच्या सेशन्स मध्ये आपण अवश्य हा विषय घेऊया की वैचारिक समन्वय या अर्थाने तो विचार केला तर फार बरं होईल. म्हणजे तसा एखादा व्याख्याते आपल्याकडे आले तर फार बरं होईल. निश्चितपणे बौद्ध समाज आणि मातंग समाज यांच्यातील वैचारिक समन्वय अशा पद्धतीचा आपण एक चर्चासत्र घेऊया. तुम्ही मला एक चांगला विषय दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. माझं रिसर्च याच्यावरच आहे सर, म्हणून तुम्ही बोललं पाहिजे त्याच्यावर. मी तर तुम्हाला अशी विनंती करेन की पुढच्या एका सेशन मध्ये आपण बोलावं आणि आपलंही मत आम्हाला ऐकायला आवडेल किंवा मी सविस्तर तुमच्याशी फोन करून बोलेन त्या संदर्भात. निश्चित. मला आता बदोरे तुमच्याकडे जायचं आहे आणि बदोरे सरांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की आता अण्णाभाऊंच्या साहित्याचा वारसा जपणारे असे काही साहित्यिक महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत का किंवा तुमच्या अभ्यासाच्या निमित्तानं तुमची काही भेट झाली का अशा साहित्यिकांच्याकडे की ज्यांनी अण्णाभाऊंच्या साहित्याचा वारसा पुढे चालवलेला आहे?
म्हणजे मी फक्त दलित साहित्य अशा अर्थाने विचारत नाही. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये जसे सगळे प्रकार दिसतात त्यांच्या लेखणीचे किंवा जे वेगवेगळी पात्र दिसतात त्यांच्या साहित्यामध्ये, तशा विविधांगी छटांचं साहित्य निर्माण करणारी किंवा अण्णाभाऊंनाच आपलं हे गुरु मानून तशा पद्धतीचं साहित्य निर्माण करणारी काही तरुण साहित्यिक मंडळी आपणास भेटली का? किंवा तशी काही दिसतायत का? आपल्या निरीक्षणात आहेत? सर, बालाजी भंडारे नावाचे एक सहशिक्षक आहेत नांदेडचे. ते अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर लेखन करतात, त्यांच्या चळवळीचं प्रसार समाजापर्यंत करत असतात. बालाजी भंडारे नावाचे सहशिक्षक आहे. मला यांच्याशी खूप वेळेस चर्चा झालेली आहे मला त्यांच्याशी. ते अण्णाभाऊ साठेवर चांगलं कार्य करत असतात. शिवाजी जवळगेकर म्हणून आहेत उदगीरचे, ते सुद्धा अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाजी जवळगेकर सर उदगीरचे आहेत, ते पण अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मी सुद्धा सर आता त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक संपादित ग्रंथ काढतोय की ज्या ग्रंथाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंचे विचार तळागाळापर्यंत पोहोचावं, यासाठी माझा आता लवकरच संपादित ग्रंथ अण्णाभाऊ साठेवर येत आहे. मला डॉक्टर किशोर इंगोले सरांच्याकडे जायचं आहे. तर मला एक छोटासा प्रश्न या निमित्तानं तुम्हाला विचारायचा आहे की अण्णाभाऊ साठेंचं जे दलित साहित्यातलं काम हे निश्चितपणे आपण कोणी नाकारू शकत नाही. ते अगदी शिरपेचात मानाचा तुरा म्हणतात तशा पद्धतीचं ते काम आहे. आणि जसं आपण एका बाजूला नामदेव ढसाळांना दलित साहित्यामध्ये एक मोठं पद दिलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने राजा ढालेंसारख्या एका वैचारिक साहित्यिकाचं एक स्थान आहे, तसंच दलित साहित्यामध्ये अण्णाभाऊंचे स्थान आहे. तर मग असं का होतं की बऱ्याच वेळेला ज्याला बाबासाहेबांचे कार्यकर्ते म्हणू किंवा ज्याला बाबासाहेबांना मानणारे लोक ज्याला म्हणू किंवा ज्याला आपण खास करून म्हणजे आत्ताच्या तथाकथित बोलीभाषेमध्ये ज्याला जय भीमवाले आपण असं म्हणतो, ते मात्र अण्णाभाऊंच्या साहित्याकडं तशा पद्धतीने डोळेझाक करताना दिसतात. तर असं का होत असावं किंवा अशा प्रकारचं एखादं जागतिक पातळीवरचं किंवा स्थानिक पातळीवरचं एखादं अण्णाभाऊंच्या साहित्यावरचं संमेलन हे बाबासाहेबांचे ज्यांना आपण हे म्हणतो अनुयायी म्हणतो ते करताना का दिसत नाहीत? असं काही चित्र तुम्हाला बघायला मिळालं आहे का? की असा काही दुजाभाव तुम्हाला जाणवतो का की जय भीम म्हणणारे लोकच अण्णाभाऊंना कुठंतरी बाजूला सारतायत किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतायत? एखादी अनुभवात आलाय? सर, मुळात कुठं साहित्य हे दलित साहित्याचं जी प्रेरणा आहे, जी इन्स्पिरेशन आहे, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. पूर्ण साहित्य हे बाबासाहेबांच्या विचारावर आधारित असं तयार झालेलं आहे 65 पासून. आता अण्णाभाऊ साठेंचं लिखित असलेलं जे साहित्य आहे हे एक दलित साहित्याचाच भाग आहे. पण मुळात ज्या मातंग समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेतलं, उमजून घेतलं, ते निश्चितच बाबासाहेबांना त्या पद्धतीचं वेटेज देत आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांची जी वैचारिक परंपरा आहे ती परंपरा मांडण्याचा प्रकार हा अनेक साहित्य संमेलनातून आपल्याला पाहायला मिळतो. मी अनेकदा लेख लिहिले, द इम्पॅक्ट ऑफ डॉक्टर B.R. आंबेडकर थॉट्स ऑन अण्णाभाऊ साठे. तर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव आहे, अनेकदा आहे, आणि तो मान्य करावा लागेल. पण काही कुलकुषित वेगळ्या दृष्टिकोनाची किंवा वेगळी जी काही माणसं असतात सर, यांचंही संभाषण मी ऐकलेलं आहे. ही मातंग समाजातली काही माणसं असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर जे 1855 मुक्ता साळवेनं निबंध लिहिला होता, आमचा धर्म कोणता, म्हणून या धर्माची चिकित्सा करणारी मुक्ता साळवे ही बाबासाहेब आंबेडकर अगोदर घडलेली आहे आणि ती एक मातंग समाजाची आहे. म्हणून मुक्ता साळवेंचं कंपॅरिझन कुठंतरी बाबासाहेब आंबेडकरांसोबत करण्यात येतं. पण हे विसरतायत की मुक्ता साळवेला घडवणारे जी काही फुले दाम्पत्य होते आणि हे फुले दाम्पत्य बाबासाहेबांची गुरु होती. म्हणून हा जो एक वैचारिक भेद जिथं आपल्याला पाहायला मिळतो, कदाचित तो कमी व्हायला पाहिजे. आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेला आणि अण्णाभाऊ साठेंना अपेक्षित असलेले बाबासाहेब
कारण हम्म. एकमेव तो जो विचार अण्णाभाऊने दिला, जग बदलून सांगून गेले मला भीमराव. कारण या जगाला बदलण्याची ताकद ही बाबासाहेबांच्याच विचारामध्ये आहे, हे अण्णाभाऊंना मान्य केलंय. म्हणून त्यांच्या अनुयायांनी सुद्धा ही गोष्ट कुठेतरी मान्य करायला पाहिजे. आणि असे विचार आपण निश्चितच म्हणजे अण्णाभाऊ साठे आणि आंबेडकरी साहित्य किंवा अण्णाभाऊ आणि आंबेडकर साहित्य हे असं कुठेतरी एक विचार, असे विषय घेऊन आपण हे मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. नाही, माझा याच्यातला एक उपप्रश्न असा आहे, म्हणजे मी फार पेचात टाकत नाहीये, पण मी बदोरे सरांना एक प्रश्न विचारतो, किंवा इथं असणाऱ्या सगळ्यांनाच मला हा प्रश्न विचारायचा आहे. आपापल्या पद्धतीनं आपण ते उत्तर द्या किंवा आपण त्याच्यावर विचार करा. मला कोणालाही अडचणीत आणायचं नाही, पण मला हाच प्रश्न विचारायचा होता की ज्यांना आपण तथाकथित बाबासाहेबांच्या जातीत जन्मलेले आणि बाबासाहेबांना मानणारे असे जे जय भीम आणि बौद्ध समाज जो आहे, ते अण्णाभाऊंच्याकडे दुर्लक्ष करतात का, असं जाणवतं का? त्यांच्या साहित्याकडे दुर्लक्ष करतात का, किंवा ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात का? असा एक साधा एक मनात प्रश्न आलेला आहे माझ्या, की असं काही जाणवतं का आपल्याला? बदुरे सर, तुम्हाला काही असं जाणवतं का की ज्याला तथाकथित प्राध्यापक मंडळी आहेत, तथाकथित विचारवंत लोक आहेत, ते सुद्धा बऱ्याच वेळेला बाबासाहेबांना मानणारे किंवा जे कट्टर समर्थक ज्याला म्हणतो आपण, ते अण्णाभाऊंच्या ह्या साहित्याकडे थोडं दुर्लक्ष करतात का, असं वाटतं का? मी तुलना ह्या दोघांमध्ये नाही करत. खरा हा सर बोला. आंबेडकरांचं जो साहित्य जो व्यवस्थित वाचलेला आहे, ज्यांनी जे साहित्य त्यांना उमललेलं आहे, त्या व्यक्तींना तर कधीच प्राध्यापकांनी तर असं भेदभाव करणं हे चुकीचंच आहे माझ्या दृष्टिकोनात. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा स्वीकार अण्णाभाऊ साठेंनी केलेला आहे. त्याच्यामुळं अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात तुलना करणं हे माझ्या दृष्टिकोनातून तरी, प्राध्यापकाच्या दृष्टिकोनातून तरी तुलना करणं हे योग्य नाही असं मला माझी वैयक्तिक मत आहे. म्हणजे याचा निष्कर्ष आपण असं काढूया का सगळ्यांच्या वतीनं की सर, कोसंबी सर बोलू का मी या विषयावर? हा सर, मी फक्त एक मत मांडतो आणि मग लगेच मी तुमच्याकडे येतो. ओके. की मला असं वाटतं की या सरांच्या निमित्त, म्हणजे बडोले सरांनी आता जे विवेचन केलं त्याच्या निमित्तानं मी असं एक मत किंवा निष्कर्ष काढू का की ज्यांना बाबासाहेब व्यवस्थित माहिती आहे आणि ज्याने अण्णाभाऊंचं पण साहित्य वाचलंय, ते अशा प्रकारचा भेद कधीच करत नाही. म्हणजे जे करतात ते जातीवादी आहेत आणि जे करत नाहीत ते खऱ्या अर्थानं साहित्य वाचलेले लोक आहेत किंवा शहाणे लोक आहेत किंवा समंजस लोक आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर असा जे भेदभाव करणारे लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं किंवा त्यांना समजावून सांगणं ही सगळ्यांची आपली जबाबदारी आहे. मी इंगोले सरांकडे जातो. हा सर, आपला जो प्रश्न होता ना की बौद्ध समाजातील माणसं किंवा बौद्ध समाजातील जी विचारवंत आहेत हे मातंग समाजाच्या किंवा अण्णाभाऊ साठेंच्या या कम्युनिटीला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करतायत का? थोड्याफार प्रमाणात करत आहेत आणि करतीलही. यामागचं कारण म्हणजे हे आहे सर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाच्या अनेक धर्मांतराच्या परिषदेचं आयोजन केलं होतं आणि बाबासाहेबांची इच्छा होती की हा समाज एक धर्मांतर करून एक समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व जे हॅलो सर, ऐकताय का आपण? ऐकू येते का सर? हो सर, हॅलो, व्यवस्थित आहे सर. तर बाबासाहेबांची जी इच्छा होती की मातंग समाजाने बौद्ध धर्माचा स्वीकार करावा आणि जी हिंदुत्ववादी जी विचारसरणी आहे, जी अंधश्रद्धा आहे, रूढी परंपरा आहे, ह्या गोष्टी सोडल्या पाहिजेत. पण आजही मातंग समाजाला एक हिंदू समाजाचा, हिंदू धर्माचा भागच म्हणून कन्सिडर होतो. म्हणून कदाचित बौद्ध समाज या मातंग समाजांच्या कडून कदाचित थोड्या पाय प्रमाणात दुर्लक्षित करत आहेत. याचं एक उदाहरण देतो मी. शरद गायकवाड सरांचं मी हिंगोलीला व्याख्यान ऐकलं होतं आणि जी अभ्यासू मंडळी आहेत यांनी नेहमी आपल्या समाजाला सांगितलंय, म्हणून शरद गायकवाड आपल्या समाजाला नेहमीच सांगतायत की मागवर जर अनुस्वार निघाला तर मागं राहतं आणि म्हणून हा समाज कुठंतरी मागं राहिलेला आहे. यांनी जोपर्यंत बाबासाहेब हे लोक स्वीकारणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं या समाजाची प्रगती होणार नाही. हे या समाजातील प्रत्येक विचारवंत माणसांनी मान्य केलेलं आहे. म्हणून बौद्ध समाजाची भूमिका असते की या समाजानं कुठंतरी आंबेडकरी विचाराकडे पाहिजे
आणि हा जो हिंदुत्ववादी जो समाज आहे, हिंदूला चिटकलेला जो समाज आहे, यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि या बाबासाहेबांच्या विचाराकडे, बौद्धांच्या विचाराकडे, तथागताच्या विचाराकडे, चलो बुद्ध की ओर असं म्हणलं पाहिजे असं मला वाटतं. येस, धन्यवाद. विवेचन सर तुम्ही करता आहात. मला वाटतं जी अपेक्षा इथल्या सगळ्या तथाकथित बाबासाहेबांच्या चळवळीत किंवा ह्या समस्त वंचितांच्या चळवळीमध्ये काम करणारी जी सगळी विचारवंत मंडळी आहेत, त्यांचं म्हणणं हेच होतं की जातीच्या पलीकडे आपण कधीतरी बाहेर पडलं पाहिजे. मला असं वाटतं की बाबासाहेबांची जे लोक आहेत आणि अण्णाभाऊंचे जे लोक आहेत, असा फरक न करता आपण सर्व वंचित घटक आहोत, आपण सर्वजण मागासलेले लोक आहोत, आपण सगळेजण एकाच दिशेने जाणारे लोक आहोत आणि त्या पद्धतीची विचारधारा आता आपण स्वीकारली पाहिजे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला काम करावं लागेल. म्हणजे तुम्हाला सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल, पण एक 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 प्रसंग मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं की माझ्या अतिशय जवळच्या मित्राच्या घरी तो मातंग समाजाचा आहे आणि त्याच्या घरी बाबासाहेबांचा फोटो होता. त्याच्यामुळे त्याचं पहिलं लग्न हे मोडलं, कारण ते जे बघायला आलेले पाहुणे होते त्यांनी जेव्हा तो फोटो बघितला तेव्हा ते असं म्हणाले की अरे तुम्ही कसं काय हा फोटो लावू शकता घरामध्ये आणि तुम्ही बाबासाहेबांना मानणारे मातंग आहात, तर मग आम्ही तुमच्या घरी लग्न किंवा आमची मुलगी तुमच्या घरी देणार नाही. तर असा विचार करणारे लोक आपल्याकडे गेल्या 6 महिन्यापूर्वी सुद्धा होते. मला असं वाटतं की आपण याच्यावरती 100% काम करायला पाहिजे आणि मगाशी जसं गायकवाड सरांनी एक सूचना केली की बौद्ध समाज आणि मातंग समाज यांच्यामध्ये एक सांस्कृतिक वैचारिक अशा प्रकारचा समन्वय साधणारं एखादी परिषद आपण घ्यायची का? तर मी या निमित्तानं काही लोकांना फोन करेन, बडोरे सरांना असेल किंवा किशोर सरांना असेल किंवा अजून कोणी इच्छुक असेल तर त्यांना मी फोन करेन आणि आपण झूम वरती एक ह्या विषयाचं वेबिनार आपण आयोजित करूया. आज एक अतिशय चांगला विषय आपल्याला सगळ्यांना चर्चेला मिळालेला आहे. आपण सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होऊया आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारची चर्चा या निमित्तानं आपण घडवून आणूया. मला असं वाटतं की ह्या नोटवर आपण आजचं चर्चासत्र थांबवायला हरकत नाही की एक सकारात्मक विचार आपण अण्णाभाऊंच्या बाजूनं करतो आहे की अण्णाभाऊंनी जे काम आतापर्यंत त्यांच्या साहित्यात केलं ते काम आता आपण वेगवेगळ्या परिषदांच्या माध्यमातून, अशा चर्चांच्या माध्यमातून, सुसंवादाच्या माध्यमातून आपण ते वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि म्हणून पुढचं जे आपलं पाऊल असणार आहे ते अशा प्रकारची एक परिषद आयोजित करण्याचं असेल. त्या संबंधीच्या सगळ्या सूचना मी ग्रुपवरती टाकत जातो आणि आजचं चर्चासत्र मी इथं थांबवतो. बडोरे सरांनी अतिशय सुंदर विवेचन केलं, त्यावरती वेगवेगळ्या आमच्या या कार्यक्रमातल्या सहभागी लोकांनी आपापली मतं मांडली आणि चांगली चर्चा या निमित्तानं घडून आली. थोडी साहित्यावर झाली, थोडी समाजावर झाली, वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाली. तर मला मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करायचे आहेत, बडोरे सरांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करायचे आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा एका चांगल्या विषयाला घेऊन भेटणार आहोत. तर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याबरोबर पद्मश्री लक्ष्मण माने आपल्याबरोबर असणार आहेत आणि त्यांच्याकडे एक वेगळा विषय मी जाणार आहे. तर आपण सगळ्यांनी त्यावेळेला सर्वांनी हजर राहू या वेळेमध्ये, कारण मी त्यांना 1 तास बोलायची संधी देणार आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला 1 तास त्याच्यावर विवेचन करायचं आहे. तर पद्मश्री लक्ष्मण माने पुढच्या रविवारी आपल्याला भेटतायत. तर त्या संबंधीची सगळी माहिती कार्यक्रमाच्या ग्रुपवर पुन्हा एकदा टाकतो. आपण सर्वांनी SLT मध्ये सहभागी व्हा. त्याचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सहभागी व्हा आणि लॉकडाऊन असेपर्यंतच हा ग्रुप कार्यरत असणार आहे. त्याच्यामध्ये कुठलीही राजकीय भूमिका नाही, याच्यामध्ये कुठल्याही हेतू किंवा कुठल्याही प्रकारची अँबिशन लपलेली नाही. 4 चांगल्या लोकांनी, शहाण्या लोकांनी एकत्र यावं आणि 4 शहाण्या लोकांनी एकमेकांना शहाणं करावं, हा साधा सोपा विषय या SLTचा आहे. आणि आपण सगळे संविधानवादी लोक आहोत. कोणीही कुठल्याही एका विचारधारेचं इथं कोणी समर्थन करत नाही, ना कोणी आंबेडकरवादाचं समर्थन करतोय, ना कोणी उजव्यांचं समर्थन करतोय. तर आपण सर्वांनी आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी इथे जमायचं आहे. तर मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि आजचं चर्चेचं संपलं असं मी जाहीर करतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद.